अजय उद्या किटूचा बर्थडे लक्षात आहे ना का विसरलायस? आजपर्यंत विसरलोय का कधी? मग काय करायचं काय म्हणजे? गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॉम डॅड. मॉम किटू कुठे आहे? सकाळीच बाहेर गेलीये, कॉलेजला गेली, म्हटली काहीतरी महत्वाचं काम आहे. ग्रेट. आता आपण तिच्या बर्थडेचं प्लॅनिंग करूया. व्हॉट्स इट? हा या वेळेला काहीतरी स्पेशल करूया आपण. डिनर डिनरला जाऊया. मॉम नाही प्लीज, आपण डिनरला असेही जात असतो, यावेळी काहीतरी वेगळं करूया, स्पेशल करूया. ओके मग क्लब मध्ये पार्टी. ऑलराइट. नाही त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण वन डे पिकनिकला जाऊया ना, फर्स्ट क्लास. येस. अरे डॅड प्लीज, पिकनिक काय, तुम्ही लहानपणी आम्हाला घेऊन जायचं ते ठीक आहे, पण आता जरा तुम्ही आमच्या बाजूने विचार करा ना प्लीज. तुम्ही तुमचे ओल्ड फॅशन 1980s विचार बाजूला ठेवा प्लीज. काय? एक मिनिट, काय म्हणालास? ओल्ड फॅशन म्हणजे आम्ही म्हातारे आहोत? लो नाही 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 मॉम, मी तुला कसं काय ओल्ड फॅशन म्हणू शकतो? यू स्टिल लुक यंग, स्टनिंग. आणि मॉम मी तुला याआधी सांगितलंय, जर का तू माझ्यासोबत कॉलेजला आली ना तर सगळ्यांना वाटेल तू माझी मोठी बहीण आहेस. श्वेता ताई. अजय, कार्तिक झाला तुझा? हा झालं? उगाच वाटेल ते बडबडू नकोस. आधी मला सांगा प्लॅनिंग काय काय करायचंय बर्थडे साठी. ओके, नाउ आय हॅव अ वंडरफुल प्लॅन. आपण किटूला गुपचूप घरीच सरप्राईज पार्टी देऊया. व्हॉट्स इट? पण किटूच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलूया, तिच्या डान्स पार्टनर्सला सुद्धा बोलूया. व्हॉट्स इट? ओ डान्स पार्टनर्स. अच्छा, म्हणजे ती नको बोलूया तिच्या डान्स पार्टनर्सला. नाही, तुझी इच्छा असेल तर बोलव तिला, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हे ऐका ना, आपण किट्टूसाठी सरप्राईज पार्टी अरेंज करतोय हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला किती आनंद होईल नाही? ऍक्च्युली पण तुम्ही दोघेही एक्साइटमेंट मध्ये येऊन तिला आपलं सरप्राईज सांगू नका प्लीज. हा अजिबात नाही. आणि हा, तुम्ही दोघं काही मेहनत करू नका. ओके, मी करेन सगळं. नाही रे, अजिबात नाही. पण मला सांग गिफ्ट काय घेऊया? गिफ्ट डोंट वरी, सगळी अरेंजमेंट, सगळी प्लॅनिंग आणि गिफ्ट काय द्यायचं ते मी ठरव. ओके बस बस बस, यांनी प्लॅनिंग केलं ना की सगळं परफेक्ट होणार. परफेक्ट. ओके नाउ डॅड, तू फक्त एक काम करणार आहेस, किटूला यातलं काहीही कळता कामा नाही. ओके हे बघ माझा काही प्रॉब्लेम नाहीये. हिने हिच्यावर स्वतःवर थोडासा कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. मी काय केलं आता? काहीतरी नाही मॉम, ऍक्च्युली डॅड असं म्हणतोय की कंट्रोल ठेव थोडा त्याच्यावर आणि तुझ्यावर सुद्धा. परत बाय. अरे तुझ्यासारखाच आहे हा. नाही पण तुला सांगतो, तू सगळं परफेक्ट प्लॅनिंग करणार बघ.